हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत कॉर्न सूप कसं करायचं ते. त्यासाठी मी वाफवलेले कॉर्न घेतलेले आहेत आणि त्यातले थोडे कॉर्न बाजूला ठेवून बाकीचे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर जे आपण मिक्सरला कॉर्न लावले होते ते त्याच्यामध्ये मी घातलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घातलेली आहे आणि काळी मिरी घातलेली आहे. ते सर्व एकजीव करून घेऊन एकदा हलवून द्यायचं आहे. ते उकळी येते तोवर इकडे मी कॉर्नची स्लरी बनवून घेतलेली आहे. त्यासाठी मी 2 चमचे कॉर्न घेतलेला आहे आणि ती स्लरी बनवून मी आता आपल्या सूपमध्ये घालणार आहे, जेणेकरून आपल्या सूपला थोडा थिकनेस येईल. कॉर्नची स्लरी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये मिरचीचे एकदम बारीक चिरलेले काप आपल्याला घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे दाणे ठेवले होते बाजूला काढून ते अखंड दाणे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपलं कॉर्नचं सूप तयार आहे. वरून त्याच्यावर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि सोया सॉस ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. थँक्यू.